आज खरं तर जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि आपल्याला आठवत असेल आपण 2020 मध्ये ही जेव्हा मोहीम सुरू केली तेव्हा खरं तर ही सगळी मोहीम आपण ऑनलाईन सुरू केलेली. कारण त्यावेळी जसं आज माझ्या चेहऱ्यावर आता परत मास्क आलेला आहे, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क आलेला आहे, तेव्हा मास्क होता, हातात सॅनिटायझर होता, बाहेर पडायची सगळ्यांनाच भीती वाटत होती. आपण सगळे कोविडच्या कामात व्यस्त होतात आणि मी त्यावेळी देखील आपलं कौतुक केलेलं, आज देखील आपलं कौतुक करतो की त्यावेळी आपले सर्वच शासन आणि प्रशासनामधले सगळ्याच सहकार्यांनी कोविड लॉकडाऊन 1 म्हणजे तो जेवढा कडक होता तर सगळं कोविडच्या काळात कोविडचा लढा देत असताना आपण पर्यावरणासाठी काम केलं, माझी वसुंधरेसाठी काम केलं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं कौतुक तर करतो पण अभिनंदन पण करतो की आपण कदाचित आपल्या देशातली सर्वात मोठी क्लायमेट ॲक्शनची सर्वात मोठं उदाहरण आपण इथे उभं करू शकलेलो आहोत. ह्याच सगळ्या जी काही मोहीम आपली माझी वसुंधरा अभियान आहे त्या मोहिमेमुळे मला जेव्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये COP26 या जागतिक परिषदेत गेलेलो तिथे देखील महाराष्ट्राला जे काही एक पारितोषिक मिळालं, रेकग्नेशन मिळालं. कारण आम्ही जिथे जिथे जात होतो कदाचित पहिल्यांदा ते कॉपमध्ये सब नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट्सना जागतिक पातळीवर ओळख मिळत होती. आणि प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या आम्ही कॉन्फरन्समध्ये गेलो, ज्या ज्या राऊंड टेबलवर गेलो, ज्या ज्या जनरल असेंब्लीजमध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे महाराष्ट्र म्हणून गेलो तिथे लोक थोडं कौतुकाने बघायचे आणि महाराष्ट्र जे काम करत आहे ते सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे अक्षरशः ब्रिटिश कोलंबिया असेल, ओंटारिओ असेल, न्यू साऊथ वेल्स असेल, प्रत्येक गव्हर्नरला, प्रत्येक तिकडच्या प्रेमियरला, मुख्यमंत्र्यांना तिकडच्या इतर राज्यातल्या जगातल्या हे माहिती होतं की महाराष्ट्रातलं काम काय. आणि हे सगळे जे काम आहे हे तुमच्या सर्वांमुळे आपल्याला तिथे ही ओळख मिळाली. पण पुढे जात असताना अर्थात आपलं कामाचा व्याप आपण वाढवत जात असताना वेगळे वेगळे पार्टनर एजन्सीज आपल्यासोबत आल्या. C40 असेल, क्लायमेट ग्रुप असेल, WRI आहे, सिफ आहे, RMI आहे. आणि हे सर्व मिळून आपण नवीन काय आपल्या पर्यावरणासाठी करू शकतो, वातावरणीय बदल खात्यासाठी करू शकतो, ह्याच्यावर आपण काम करत आहोत. मी आज खास करून आभार मानीन मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे, महसूल मंत्री महोदयांचे, सर्वच आमच्या कॅबिनेटच्या सहकाऱ्यांचे. कारण पर्यावरण आणि वातावरण बदल हा विषय थोडा आधी किचकट होता. जेव्हा जेव्हा आम्ही काही परिषदा घेतल्या, मग म्युन्सिपल कमिशनर्सचे असतील, COZPचे असतील, आम्हाला सगळ्यांना हाच फीडबॅक मिळायचा की पर्यावरण विभाग म्हणजे आधी नुसतं EC देण्यासाठी होतं, CRC ॲक्टसाठी होतं आणि त्याच्या पुढे तेवढं काही त्यांना आवडेल किंवा काहीतरी वेगळं होऊ शकेल असं नव्हतं, किचकट विषय झालेला. पण आम्ही जेव्हा थोडं बदलण्याचा प्रयत्न केला, पूर्ण सर्वच मंत्रिमंडळाने आम्हाला पूर्ण जे काही पाठबळ होतं ते दिलं. जे काही प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळासमोर नेले कुठेही काही काट न मारता चांगल्या सजेशनसोबत चांगले सुझाव दिले, चांगले वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अजून काही महाराष्ट्रासाठी चांगलं करू शकतो का ह्याच्यावर आपण सतत विचार करत राहिलो. खूप वेळा इथे आणि इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे पण आमचे सगळे अधिकारी आहेत. फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज, फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट, MOFCC ज्याला आपण बोलत असतो, सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं असतंच. पण गेल्या काही महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा मी जागतिक पातळीवर आता परवाकडे डॅवॉसला गेलो होतो, त्याच्या आधी वेगळ्या काही कॉन्फरन्सला गेलेलो, तिथे मला जाणवायला लागलं की हे जे काही काम आहे पर्यावरणाचं असेल, वातावरणीय बदलाचं असेल, हे काम आता फक्त पर्यावरण आणि वातावरणीय बदलाचं राहिलेलं नाही, ह्या एका खात्याचं राहिलं नाही. हे खातं सोडून इतर सर्व खात्यांचं आता काम हे वाढत चाललेलं आहे. मग ऊर्जा खातं असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, उद्योग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, ह्या सगळ्याच खात्यांचं काम म्हणजे पर्यावरण आणि वातावरणीय बदल होत चाललेलं आहे. आज आपल्यासमोर उभं असताना आत्ताच परवाकडे मी आलो, डॅवॉसवरनं आलो आणि डॅवॉसला असताना देखील आपण माझ्यासोबत अर्थात नितीन राऊत साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते आणि आपण महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीचे MOUs आपण महाराष्ट्रात पूर्ण ती इन्व्हेस्टमेंट घेऊन आलेलो आहोत. म्हणजे कदाचित पहिल्यांदा असेल की महाराष्ट्र एवढ्या मोठ्या संख्येने तिथे आपलं रिप्रेझेंटेशन झालं, पुढच्या वेळी अजून मोठ्या संख्येने जाऊ. पण हे सगळं होत असताना 80,000 कोटीचे आपण जे काही MOUs साईन केले तिथे ती 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातील 24 कंपन्या होत्या, 16 देशांमधल्या कंपन्या होत्या. पण हे सगळं गोष्ट सगळी होत असताना माझ्या डोळ्यादेखत अजून एक गोष्ट तिथे मोठी घडत होती डॅवॉसमध्ये. आत्तापर्यंत जे चित्र होतं डॅवॉसचं की नुसतं हे उद्योजक सगळे एकत्र येतात, काही हेड्स ऑफ स्टेट येतात आणि चर्चा करत असतात, उद्योगाबद्दल करत असतात. तर असं नव्हतं. पहिल्यांदा मला दिसत होतं ज्या काही आम्हाला भेटीचे इन्व्हिटेशन्स येत होते, काही रिक्वेस्ट येत होते, आमच्यासोबत बायलॅटरल मीटिंग्स ज्यांच्या होत्या, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्या त्या कंपनीचे CEO आणि चीफ फायनान्स ऑफिसरसोबत चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर देखील होतं. म्हणजे तुम्ही विचार करा पर्यावरणावर किती आता जास्ती तिथे महत्त्व आहे.
प्रत्येक कंपनीचे जे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर होते ते आम्हाला येत होते, सांगत होते की आमचं जेव्हा उद्योग महाराष्ट्रात येईल तेव्हा रिसायकलिंगसाठी आम्ही काय करू, सर्क्युलर इकॉनॉमीसाठी काय करू, रिन्युएबल एनर्जी कशी घेऊ, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. आणि मग हे सगळं होत असताना मला हेच वाटलं की आपण देशातलं आणि कदाचित जगातली सगळ्यात मोठी क्लायमेट ॲक्शन आपल्या महाराष्ट्रातून नेत आहोत. कॉपला देखील असताना काही वेगळे जे राज्य असतात जगातले, म्हणजे कॅलिफोर्नियाचं राज्य असेल, इतर राज्य असतील, ते पण आम्हाला विचारत होते की तुम्ही नक्की EV पॉलिसी ही आणली आहे, ती कशी आणली, काय आणली. आणि त्यांना आता मी सांगत होतो अभिमानाने की आज मला वाटतं परवाकडेच आपण महाराष्ट्रात आपली EV पॉलिसी आल्यानंतर 1.5 लाखहून जास्त EV गाड्या आपल्या महाराष्ट्राचे आकडा गाठलेला आहे. 1.5 लाखहून जास्ती गाड्या आपल्या EV आहेत. पुण्याची EV सेल आहे, मुंबईची EV सेल आहे, मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लॅन आहे. 43 शहरांमध्ये जे आपले मिलियन प्लस शहरं आहेत तिथे देखील आपण अनेक वेगळे क्लायमेट ॲक्शन्स प्लॅन बनवतो आहे. पण जागतिक पातळीवर अभिमानाने मी जी सांगू शकतो आणि नेहमी सांगत असतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी जनता आहे, त्याच्यातून साधारणपणे 6 ते 6.5 कोटी जनता ही आपल्या शहरांमध्ये राहते. महाराष्ट्रामध्ये उद्योग देखील तेवढंच आहे, आपली देशाची फायनान्शियल इकॉनॉमी आणि बॅकबोन आपलं तेवढंच आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीप्रधान राज्य देखील आपलं महाराष्ट्र आहे. आणि म्हणून पुढे जात असताना आपल्याला वेगळ्या गोष्टी ज्या कळायच्या आहेत, मग ते नदी संवर्धन असेल, नदी स्वच्छता मोहीम असेल, झाडं लावण्याचं असेल, जंगल वाढवण्याचं असेल, मॅनग्रोव्ह प्रोटेक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सर्व एकत्र येणं गरजेचं असतं. आणि ते आपण आज इथे आलेलो आहोत. मला जाणवायला लागलेलं आहे आणि मला खात्री देखील आहे की आज आपण माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये जे कामं केलेले आहेत ते आपल्या स्क्रीनवर आहेत, आपल्या समोर आहेत. सगळे पार्टनर एजन्सीज बघत आहेत, जग बघत आहे आपल्याकडे की महाराष्ट्र म्हणून आपण काय गरुड झेप घेत आहोत, किती पुढे जात आहोत. पण हे सगळं होत असताना दादा आम्हाला पुढच्या वर्षीपासून कदाचित स्टेडियम बुक करायला लागणार आहे, कारण जो उत्साह आहे लोकांमध्ये तो चिकार आहे. आता आपण पण मला सांगत होतात, मला अनेक फोन येत आहेत, गावाकडून आले, वेगवेगळ्या शहरांमधून आले, आमदारांचे आले, खासदारांचे आले, ग्रामपंचायतींचे आले की आम्हाला पण कार्यक्रमाला यायचं आहे, आम्हाला पण हजेरी लावायचं, आम्हाला पण आमचा अवॉर्ड घ्यायचा आहे. आम्हाला खरं वाटलं नव्हतं की हे एवढं मोठं होईल, कारण जेव्हा सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये तेव्हा आम्ही झूम कॉलवर केलेली, आणि तेव्हा असं होतं की नक्की पर्यावरण दिवसासाठी करायचं तरी काय, चला 5 जून येत आहे पण आपलं लॉकडाऊन कडक आहे, आपण करायचं तरी काय. आणि तेव्हा मी हेच सांगितलेलं की ह्याच्यात लोकसहभाग घेऊ नका, कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं. लोकसहभाग झाला तर लोकांची गर्दी रस्त्यावर दिसेल आणि मला घरी थोडं सांगायला जड जाईल की कसं काय आपण काम करतोय. पण आज मी जे चित्र बघत आहे ते एवढं वेगळं चित्र झालेलं आहे की अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, सरपंच असतील, महापौर असतील, खासदार असतील, हे वेगळे लोक, NGOज आहेत, डिप्लोमॅट्स काही आमच्यासोबत बीच क्लीनअपला वगैरे येत असतात. तर हे सगळ्यांची जी पूर्ण एक मोठी आपल्याला टीम मिळालेली आहे, जे बळ मिळालेलं आहे, ह्यांना सगळ्यांना आपण ओळखून त्यांना जे कामं झाली आहेत त्यांच्या हाती त्यांना आपण प्राईज मनी असेल, अवॉर्ड असेल, हे मोठ्या संख्येत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कदाचित आपण पुढच्या वर्षी डिव्हिजन वाईज अवॉर्ड सेरेमनी घेऊ शकू, मोठ्या स्टेडियममध्ये घेऊ शकू, पण महाराष्ट्रात ही एक लोक चळवळ होत चाललेली आहे. अनेक ठिकाणी मी बघत असतो माझी वसुंधराचं पेंटिंग असेल, विहिरींवर असेल, काही ओव्हरहेड टँक्सवर असतं, काही भिंतींवर असतं. मूळ गोष्ट हीच आहे की माझी वसुंधरा अभियान जर हे आपण हाती घेतलं तर प्रत्येक शहराने किंवा प्रत्येक गावाने जे गोष्ट तिकडच्या नागरिकांसाठी करायला पाहिजे, पंचमहाभूत जे असतात त्याच्यात, पंचतत्व जे असतात त्याच्यात जर असेल ते आपण करू शकतो आणि खरोखर शहर किंवा गाव आपलं सुधरू शकतो. आता प्रश्न एकच राहतो, इथे सगळे जे आमचे कलेक्टर महोदय आलेले आहेत, डिव्हिजनल कमिशनर महोदय आलेले आहेत, त्यांच्याकडे मी एकच विनंती करणार आहे की पुढे जात असताना अनेकदा आपल्याला दिसतं एका गावाकडून दुसऱ्या गावात जाताना, शहरातून दुसऱ्या शहरात जाताना, हायवेच्या बाजूने जात असताना की आता शहरं तर स्वच्छ व्हायला लागली, गावं स्वच्छ व्हायला लागली, पण शहराच्या हद्दीच्या बाहेर किंवा गावांच्या हद्दीच्या बाहेर कधी कधी आपल्याला हायवेच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा दिसतो. मग प्लास्टिकच्या बाटल्या असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, कचरा आणून टाकला असेल, मला वाटतं त्याच्यावर आपण थोडं फोकस करणं गरजेचं आहे. कुठेही आपण जर जगात गेलो, कुठच्याही दुसऱ्या मोठ्या शहरात गेलो, न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, रोम असेल, तिथे फिरत असताना आपण कधीही पहिलं टुरिस्ट डेस्टिनेशनला जात नाही, जे पर्यटनाचं स्थळ आहे तिथे जात नाही. पहिली गोष्ट आपण बघतो तर बाहेर पडल्यानंतर विमानातून स्वच्छ मोकळा श्वास घेऊ शकतो, फुटपाथवर आपण चालू शकतो, मोकळ्या मैदानांमध्ये फिरू शकतो, हिरवगार झाडांमध्ये चालू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला ईज ऑफ लिव्हिंगसाठी आपण करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण खरोखर आपलं जीवनमान हे सुधारू शकू. मला खात्री आहे की आपण ही जर पावलं टाकली तर खरोखर आपल्या देशाला पुढे नेऊ शकू. जे काही आज आपण बोलत आहोत, जे काही आपण आज करत आहोत ते सस्टेनेबिलिटी, शाश्वत विकास ह्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. आणि मी छोटंसंच एक उदाहरण देईन, मग अर्थात आपल्याला
महसूल मंत्री महोदयांचे विचार ऐकायचे आहेत, उपमुख्यमंत्री महोदयांचे विचार ऐकायचे आहेत, पण मी जे काही आता सांगत आहे सस्टेनेबिलिटीवर जे काही मी सांगत आहे की ग्रीन ग्रोथवर सांगत आहे, हा आपल्या देशासाठी एक खूप मोठा क्षण आहे, हे एक खूप मोठा आपण उंबरठ्यावर आहोत. तुम्ही विचार करा, जे आज आपण करत आहोत, सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? तर ग्रीन ग्रोथ असेल, शाश्वत विकास असेल, आपल्याला पुढे कसं जायचं ह्याच्यावर आहे. पण हे नुसतं पर्यावरणासाठी नाही आहे, पर्यावरण आपण जपतच आहोत, जोपासत तर आहोतच. म्हणजे जसं साधं उदाहरण दिलं तर पुण्यानी असेल, मुंबईनी असेल, ठाण्यानी असेल, संभाजीनगरनी असेल, आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या घेतलेल्या आहेत, इलेक्ट्रिक बसेस ज्या घेतलेल्या आहेत, अक्षरशः तुम्ही त्या बसेसच्या बाजूला असेल, मागे असेल, जिथे आधी एक्झॉस्ट असायचा तिथे उभं राहू शकत होतात आणि आता मोकळा श्वास घेऊ शकता. कारण तिथून आता धूर येतच नाही, काळा धूर जो यायचा आपल्या बसमधून तो येतच नाही. पण हे जेव्हा आपण पर्यावरण जपत आहोत, तसंच आपण आपली आर्थिक व्यवस्था आहे ती पण जपत आहोत. BSTचे लोकेश चंद्र साहेब इथे आहेत, त्यांनी आत्ता 2100 बसेसचं टेंडर काढलेलं, त्याच्या आधी 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसचं टेंडर काढलेलं. आणि आपण ठरवलेलं आहे की मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक शहरामध्ये जसं मी सांगितलं की आपण शासकीय ज्या काही गाड्या घेतोय शहरांमध्ये ते इलेक्ट्रिक घेतोय, तसं ज्या बसेस आहेत त्या देखील इलेक्ट्रिक घेतोय. BSTच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही आपण सरप्लसमध्ये गेलो नव्हतो, नेहमी डेफिसिटमध्ये गेलो. बरोबर ना लोकेशजी? आत्ता जे रेट्स आपल्याला येत आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये, कदाचित पुढच्या 2 वर्षात पहिल्यांदा पब्लिक ट्रान्सपोर्ट आपलं BSTचं हे प्रॉफिटमध्ये जाऊ शकेल. म्हणजे आपण अर्थव्यवस्था पण देखील सांभाळतो आणि पर्यावरण देखील सांभाळत आहोत. आणि हे होत असताना जे काही मला आत्ता जागतिक स्तरावर दिसत आहे, कारण आपण बघा जिओ पॉलिटिक्स असं चाललेलं सगळीकडे, जे भौगोलिक राजकारण आहे, मग रशियाचं युद्ध असेल युक्रेन बरोबर, नॅचरल गॅसचं असेल, पेट्रोलियमचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता संधी आहे आपल्या देशाला, भारताला पुढे जाण्याची. ग्रीन ग्रोथ असेल, ग्रीन फायनान्स असेल, हे सगळीकडे आहे, ते अवेलेबल आहे, आपल्या हाती लागू शकतं. पण आपण त्या ग्रीन ग्रोथच्या इंडस्ट्रीज ज्या आता पुढच्या 10 वर्षात चालणाऱ्या असतील, मग हायड्रोजन असेल, इलेक्ट्रिक असेल, सोलर पॅनल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात जर खेचू शकलो आणि आणू शकलो तर मला वाटतं खरोखर आपल्याकडे रोजगार पण वाढेल, पर्यावरण जपू शकू आणि जगाला एक नवी दिशा, एक नवा मार्ग दाखवू शकू. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.